कुणासंग होऊ ते पोरं जगात आपले आई बाप फक्त मुलांची सुरक्षाच पाहतात. किस्सा सांगत रडायला येतो तुम्हाला बघून. अशी घटना कुठेच घडली नाही. माझी बी वय 60 आहे आता. ह्या असलं घटना पहिल्यांदा इथं घडलं ह्या परभणी जिल्ह्यात. कुठंच घडलं नाही असलं घटना. पोलीस स्टेशन मध्ये न्यायचं आणि मारून खून करायचं झालं ऐकण्यात आहे का कुठं? पहिल्यांदा घटना झाली. त्रास द्यायला नको, एवढं तडपवून मारायला नको. मी गोष्ट तुम्ही द्या ना 4 का 8 फटके द्या. अरे बाबा 6 महिने ठेवू दे रे बाबा जेल मध्ये. आता मला सांगा, एवढे मोठे आतंकवादी लोक आहेत, त्यांना बॉम्बस्फोट करतात, काय पण हल्ले करतात, गुन्हे करतात, ते एकदम सुरक्षित असतात. आणि जे काय गुन्हा करत नाही, गरीबाची मुलं असे डायरेक्ट मारले जातात, म्हणजे अन्यायच आहे ना गरीबावर. 3 वर्ष झालं सर मुलाला माझ्या इथे 3 वर्ष झालं. आता लास्टचं पेपर होतं त्याचं चालू आहे त्याचे फायनल वर्ष झालं. माझ्या लेकराचं एवढं पेपर दिला असता माझा लेकर वकील झाला असता. मी पण डोळ्यानं पाहिले असते. एवढं शिक्षण शिकून कष्ट करून एवढं माझ्या जीवाचं रान करून माझ्या रक्ताचं पाणी करून मला काय भेटलं जगामध्ये? आईचं अंतकरण आहे दादा, लय लांबपर्यंत खोलपर्यंत पडलं आईचं अंतकरण. चांगला तोंडात आईच्या यातनं आईलाच कळते. स्वप्न माझ्या पोराचा अधुरा झाला. स्वप्न अर्ध्यात होऊन गेलं माझ्या. काळजावर दगड ठेवून लढायला लागले असते. मला माहिती काय त्रास होतो. 7 दिवस जेवले नाही, जसं फोन बंद होता त्याचं. असं लोळले सर, मी लोळले. साहेब म्हणले माझ्या लेकराला 2 तर शब्द बोलू द्या, तुमच्या पाया पडते म्हणले पोलीस साहेबाला. फोन आला तर डेथ झालं त्या दिवशी. आमची एकच विनंती आहे, जे गुन्हेगार आहेत ना त्यांना लवकर सजा झाली. लोक गेलते बघा, समाज म्हणून विचार करू नका, गरीब आहे म्हणून विचार करा. आपण सगळे एकच आहे, सगळ्या सरकार एकच आहे. पोलिसांना कुठलाही अधिकार नाही इतका माणूसपणे मारहाण करून. मी सगळ्या तुमच्या सोबत. कारण सगळ्यात जास्त गरीब लोकांना त्रास होत असते. त्यांना आपलं एखादा मोठ्या घरचा माणूस असताना त्याला काय त्रास झाला नसता, त्याला सोडून दिले असते. कसलाही गुन्हा करू द्या. राहू दे आता, करू दे साहेबांना भाषण. गरिबांना तेवढं दाबलं जाते. चालशे साहेब लाग करते त्याला तसं. ते काय झालंय माहितीये का, संविधानाला हरताळ फासून ईव्हीएमचा फ्रॉड करून सरकार आले. पेशवाईचा नंगाना सुरू आहे की पेशवा सरकार आहे, ईव्हीएम फ्रॉड करून आलेली. याच्यामुळे जनतेचा काही सोर्स होत नाही त्यांना. अक्षरशः आदेश आहे त्यांना मारा. आज आमचा सूर्यवंशी शहीद झाला. एवढा सज्जन सोजवळ विद्यार्थी होता. 31 मुलं महिला अक्षरशः त्यांना मारलेले सर. महिलांना पुरुष पोलिसांनी मारलेले. आणि सर्व होत असताना हे झाल्याच्या नंतर देखील पीएम रिपोर्ट मध्ये आलं की डेथ ड्यू टू शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज, जास्त मारहाणमुळे मृत्यू झाला. तरी पेशवा सरकार म्हणते की नाही सगळं खोटं आहे. तर हार्ट अटॅकाला संविधानाचं इथं विटंबना केली, तो मनोरुग्ण आहे असं म्हणून हे सगळं सायलेंट करत आहे. त्यामुळे ईव्हीएम फ्रॉड मुळे आलेल्या सरकारमुळे, सुव्यवस्थित नसल्यामुळे भयानक आणखी पुढे जाणार आहे. त्यामुळे आमची डिमांड आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशींना 1 करोड रुपये मोबाचा मिळाला पाहिजे, त्याच्यानं एक नोकरी. आणि या धक्क्यामुळे आमचे लोकनेते वाघोडे बाबा देखील याच्यातून त्यामध्ये शहीद झालेले. त्यांच्या घरी देखील 1 करोड रुपये मोबाचा, एक सरकारी नोकरी, हे देखील आमची डिमांड आहे. ह्या डिमांडकडे लक्ष न देता तोंडाला पानं पुसण्यासारखे 10 लाख रुपये देऊन आम्हाला हे करत आहे. आणि ज्या ठिकाणी जर आपण पेशव्यांचे जर काही मृत्यू झाले तर 1 करोड त्यांच्या घरात एक सरकारी नोकरी, असा भेदभाव देखील भारतात सुरू आहे. त्यामुळे दादा आमचं तुमच्या पुढे हेच म्हणणं आहे की हे जो मुद्दा आमचा लढा आहे, हा लढा देखील आपण आपल्या खांद्यावर घेणं आवश्यक आहे. आणि या जनतेला तुम्ही न्याय देऊ शकता म्हणून तुम्ही हा आवाज उचलणं त्यामुळे फार आवश्यक आहे. आणि त्याच्यावरती 103 म्हणजे त्याच्यावर 103 म्हणजे मृत्यूचा गुन्हा पहिले 302 होता. एवढंच नाही तर हाफ मर्डर कस्टोडियल डेथ जे त्याच्यात पोलीस आणलेले त्यांचा सस्पेन्शन नाही, डिसमिसल करणं आवश्यक आहे. आणि राज्यपालाने त्यांची पेन्शन रोखून त्या पेन्शनच्या माध्यमातून इकडे मोबदला देणं आवश्यक आहे. याच्यामुळे सस्पेन्शन मुळे आम्ही काही शांत बसणार नाही, डिसमिस करून टाका त्यांना. आणि
इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 नुसार त्यांचे नागरिकत्व हिरावून घ्या सेक्शन 10, त्यांचं नागरिकत्व समाप्त करून टाका, त्यांची प्रॉपर्टीवर जप्ती आणा, ह्या देखील डिमांड आमच्या ह्या आंदोलनाच्या माध्यमातून. त्यावर बस तोपर्यंत माणूस आम्ही नाही शांत चांगलं. राहू. आंदोलन दादा, या चालू ठेवणार. मुलीचा फोटो आहे ना, जोपर्यंत वचनालय न्याय मिळत मानवते नाही, ज्या तोपर्यंत पद्धतीने आम्हाला पोलिसांनी मारहाण केली त्यांना, त्या फोटोला त्यांच्या बघा दादा तुम्ही. मीडियाला दाखवाय, मीडियावाले लोक दाखवणं झाले, मीडियाला दाखवाय. ते लोक चांगल्या बातम्या दाखवले, ते मारलेल्या दाखवणं झाले. दाखवा दादा त्यांना, बायांना कसं मारले ते घरात बसून, कसे घरदार फोडले तर.